हरे कृष्ण. लॉ ऑफ अट्रॅक्शन याच्यावर मी खूपदा काही काही लिहिलंय आणि अनेक आयुष्यात एक्सपिरियन्सेस घेतले. सो आज मला वाटलं की त्याच्यावर एखादा व्हिडिओ करावा. अनेकांनी तुम्ही घेतले असतील पण त्याला लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात ते माहीत नसेल. जेव्हा मी ॲनिमल कम्युनिकेटर हा कोर्स केला तिथे सुद्धा मला वाटतं आयुष्यात प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतो आणि याचे अनेक अनुभव मी घेतलेत. अगदी डायमंडच्या नेकलेसपासून ते फॉरेन ट्रिप्सपासून ते लिखाणापासून पुस्तकं लिहिण्यापासून, म्हणजे अगदी एखादी साधी गोष्ट, एक 500,000 रुपयाची एक साडी हवी आहे मला आणि अगदी येलो रंग असं एक डोळ्यासमोर आणला मी, तर ती साडी पुढच्या 2-5 दिवसात ती माझ्याकडे आलेली असते. सो त्याच्यातला एक अनुभव मी आता शेअर करणार आहे तुमच्याशी. फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स ही कादंबरी जेव्हा मी लिहित होती तर ज्यांनी वाचली असेल त्यांना कळेल की मॉलदीवचं पूर्ण वर्णन त्याच्यात आहे. सो अनेकांनी मला नंतर विचारलं होतं की तुम्ही मॉलदीवला जाऊन आल्यावर ही कादंबरी लिहिली होती का? तर अजिबात नाही. मी ऑनलाईन मॉलदीवचा अभ्यास केला होता, गुगलवरून टाकून काय 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 माहिती गोळा केली होती आणि मग ती कादंबरी लिहित असता मी मॉलदीव्स पूर्ण फिरले होते. आणि मी कादंबरी लिहित असताना सचिनला, मला वाटतं आमची 25वी अॅनिव्हर्सरी होती, तर मी सहज त्याला म्हटलं अरे मॉलदीव्सला जायचं का आपण? तो म्हणला बघूयात ना, मी तिकीट्स अवेलेबल आहेत का आणि काय रेट आहेत मग ते सगळं पाहतो. आणि त्याने पाहिलं आणि मॉलदीव्सचं तिकीट बुकिंग करून टाकलं आमचं 25व्या अॅनिव्हर्सरीचं. सो म्हणजे मॉलदीव्सला आपल्याला जायचं हे असं खूप काही प्लॅन किंवा डोक्यात असं अजिबात नाही. खरं तर ते होणार होतं आणि ते होणार होतं म्हणून ते माझ्याकडून लिखाणाच्या स्वरूपात जवळजवळ 8-9 महिने मी ती कादंबरी लिहित होते. सो रोज मॉलदीव्स असं लिहून आणि तिथले समुद्रकिनारे असे तसे असं सगळं इमॅजिन करून फायनली आम्ही मॉलदीव्सला गेलो. मला वाटते 4 दिवसासाठी. तिथे जाऊन आम्ही आमची अॅनिव्हर्सरी 25वी सेलिब्रेट केली आणि त्याच्यानंतर फॅन्टसीज अँड ब्युटीज इन सेक्स ही कादंबरी सुद्धा आम्ही तिथूनच फेसबुक लाईव्हने प्रकाशित सुद्धा केली. म्हणजे बघा की आपल्याला हवी असलेली गोष्ट आपण आयुष्यात नक्कीच मिळवू शकतो. सो कायम माझ्यासारखी हसमुख आणि सकारात्मक राहा. मी तुम्हाला माहिती आहे की माझ्यावर किती कमेंट लोकांनी केल्या, काही केल्या, तर मी पॉझिटिव्ह असते. तशीच मी बऱ्याचदा कुठलीही सिच्युएशन येऊ दे, मी त्याच पद्धतीने पॉझिटिव्हली विचार करून ती तशीच हँडल करते. हा, अर्थात मला काही म्हणजे मनात नकारात्मक विचार येत नाहीत किंवा असं काही नाही, मी माणूस आहे, पण त्याच्यातून सुद्धा तुम्हाला बाहेर पडता आलं पाहिजे. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन डज वर्क आणि याच्यावर तुम्ही जरूर काम करून घ्या. आता जे लोक मानसिक रुग्ण आहेत किंवा आत्महत्येचे विचार करतात किंवा पैसा नाही, नोकरी नाही म्हणून किंवा अशा पद्धतीने यातला कुठलाही विचार मनात जरी आला तरी त्याच्याकडे तुम्ही पॉझिटिव्ह अंगाने पाहून की ह्याच्यातून मला काहीतरी नवीन आता करायचंय. सो ही सिच्युएशन काहीतरी नवीन करण्यासाठी आलेली आहे. सो तसा विचार करा आणि छान मजेत राहा. हरे कृष्ण. नामस्मरण करत राहा.